सर्व मराठा बांधवांना मानाच्या शिवाय आपण सगळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून संख्येने आलात आणि उन्हात राहिलात. आपल्या समाजासाठी 1-2 घंटे आता उन्हाचा त्रास सहन करावाच लागणार आहे. पुऱ्या गावात पोलीस स्टेशनला जाऊन बस नावेला द्या आमचा. आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचे, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. पोलिसांना त्रास द्यायच नाही, मध्ये पचपच करणार द्यायचा गोदाडी. पुन्हा एकदा सांगतो, 24 तारखेला सकाळी 10:30ला रस्ता रोको. पूर्ण राज्यभर गावागावात आपण आपल्या इकडे तिकडे जायची गरज नाही. शक्ती जाग्यावर वापरायची. जसं खेड्यात त्यांना आणलं, पुन्हा तीच प्रक्रिया आणि रोज करायचंय. आंदोलन कायम शब्द वापरा. रस्ता रोको हा कायम, म्हणजे रोज निवेदन द्यायला टाइम नाही. आणि रोज कशासाठी रस्ता रोको आता हे सांगायचं राहिलं ते सांग. तुम्ही म्हणता मग आता 24 तारखेला दुसऱ्या दिवशी कशाला. रोज निवेदन द्यायचे, सगळ्या सवाऱ्यांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीने. 24 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता रोको करून सरकारला पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन द्यायचंय. सगळ्या सवारीची अंमलबजावणी करा. 25 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता रोको कशाला, सगळ्या सवाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून रस्ता रोको. रोज तेच निवेदन, तेच रस्ता रोको. आणि अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही. आता मग नेम कोणती अधिकाऱ्याला द्यावा लागेल ना. आता कोकड हिणच देते त्याला माहिती, पण न्यायाला द्यावा लागेल ना. आता तुमच्याकडे कर्मचारी त्याला काय करणार, मग द्या अंमलबजावणी. प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन. मग गाव छोटा असो, रस्ता छोटा असो, मोठा असो, पांडीचा असला तरी बसायचं. पहिले मत होते ना, पांडीचा आधार त्याला घेणारच पाहिजे. तसं मग कुठला रस्ता असतो. आपण आपली ताकद तिथं टाकायची, कणाकडे फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचे. मग त्यांचा ग्रामसेवक काय आहे ना, कोतवाल काय आहे ना, हट्ट नाही आपला तहसीलदार पाहिजे, कलेक्टर पाहिजे, कोतवाल काय आहे. हे निवेदन तू आणि रोज यायचं म्हणाले 10:30 दुखण्याला आल्यावर रोज रतीब लावल्या सर. कुठं करा, काही करा, फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा. एक झाला क्लिअर, आता लक्षात आलं सगळं. आता दुसरा, राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार. राजकीय म्हणल्यावर लय मोठे, त्यांची लय आवड. पदावर असणारे म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, हे यांनी आमच्या दारासमोरून यायचं नाही. त्याचं कारण कसं आहे, आपला एक बांधव आपला आमदार आहे म्हणून हक्कानं त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी का. त्याने त्याला दारात बसून दिलेलं नाही. म्हणून भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही. त्याने आमच्या दारासमोरून यायचं नाही. दारासमोरची जागा आमची, दार आमचं. जर एखादा म्हणला आमच्या तिथे येणार आहे देव, तर तो आहे तिथं नाही, त्याला विरोध नाही. तू जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा म्हणून तो दुकान उघडं ठेवणार असला, आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो. तसं आमच्या घरासमोर आम्ही करतो. माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो मला, कारण तू बी तसंच म्हणतोय आम्हाला. आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना. यांच्या दारात कोणीच जायचं नाही. यांना किंमत आपल्यामुळे. तुम्ही किंमत वाढली यांची, तुम्ही यांना लाल देवा दिला, तुम्ही यांना आमदारकी दिली, तुम्ही हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालायला लागले. आणि ते दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या जिल्ह्यातले, त्याच्यापेक्षा वर जर कुठे असतो ना,
त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल बनून तुम्ही जाता, तुम्ही घेऊन येत बंगल्यात बाहेर, तुमच्या जीवावर तो दादागिरी करतोय. आणि आता तुझा आम्हाला दादागिरी करायला लागला. त्याच्या संघ त्यांनी जर त्रास दिला तर त्याचा पुतण्या पोरग तेच हिंडलं पाहिजे. एक बी मराठा त्यांचा हिंडला नाही पाहिजे. आपल्या शेताच्या समोर इकडून आपलं शेती, इकडून आपलं शेती, मधून रस्ता गेला. विरोध केल्यावर म्हणतोय बरं का मी, नाही तुम्ही उद्यापासून जाऊन रस्ता मागे. त्याने आमच्या वावरात तुमची डांबरी गेली त्याच्यामध्ये नाही जायचं, त्याच्यामध्ये नाही जायचं. त्याने त्याच्या कार्यकर्ते त्यांची धुणा वगैरे टपूर उठून घ्यायची आणि पुढे नेऊन ठेवायची. आमच्या याच्यातून चहा सुद्धा नाही गेलं पाहिजे. तो गावून द्यायची नाही भाऊ, गावून नाही करीत भाऊ, फक्त आमच्या इथे दार ठेवून. त्याला आता काय समजेल त्याला जर वाटतं गाव घेत गाव घेतली त्याला काय गाव. पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको, तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही, तुम्ही आमची मागणी आधी काल नाही मानली.